राज्यातील युवकांमध्ये नेतृत्व गुण, क्रीडा कौशल्य आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या भारत जोडो युवा संघ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बेळगाव येथील गृह कार्यालयात गुरुवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी योजनेचे अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यभर स्थानिक लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 10,000 युवा संघ स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक संघाला दरवर्षी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा उद्देश आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील युवकांना संघटित करून त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करण्याबरोबरच क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे हेब्बाळकर यांनी सांगितले. हिंडलगा, बेनकनहळ्ळी आणि हिरेबागेवाडी नगरपंचायत क्षेत्रातील युवा संघाची स्थापना, योजनेची अंमलबजावणी आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. योजनेचा लाभ पात्र युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती कारवाई तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगर विकास कक्षाचे प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी, हिंडलगा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शांतप्पा हादीमणी, बेनकनहळ्ळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हालसिद्धप्पा सुळन्नवर आणि हिरेबागेवाडी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक पांडे उपस्थित होते. यापूर्वी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृह कार्यालयात नागरिकांच्या विविध तक्रारी आणि अडचणी जाणून घेतल्या. विविध भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत त्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना हेब्बाळकर यांनी दिल्या. काही तक्रारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी जागेवरच चर्चा करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुक्रामला.